नमस्कार, मी डॉक्टर कीर्ती. आयुर्वेद हे एक शाश्वत आहे आणि याच आयुर्वेदाचा पंचकर्म हा एक महत्त्वाचा भाग आहे. आता पंचकर्म म्हणजे काय, ते कोणाला केले जाते, कधी करावे, या सर्वांची माहिती मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आता पंचकर्म, पंच म्हणजे 5, कर्म म्हणजे काम, असे हे 5 काम. तर खूप जणांचा प्रश्न असतो की मॅडम, पंचकर्मामधील हे 5ही कर्म तुम्ही एकाच वेळेस करू शकता का? तर नाही, ह्यामध्ये जे 5 कर्म असतात ते एका वेळेस करत नाही. आता ते पंचकर्मामधले 5 कर्म कोणते? वमन, विरेचन, नस्य, बस्ती आणि रक्तमोक्षण. मुळातच हे पंचकर्म शरीर शुद्धीसाठी केले जाते. म्हणजे काय, शरीरामध्ये जे दोष साठले जातात तर त्यासाठी हे पंचकर्म केले जातात. तर ते कोणी करावे? ज्यांना व्याधीग्रस्त आहेत किंवा काही व्याधीनुसार केले जातात किंवा काही ऋतूनुसार केले जातात. परंतु यामध्ये जर खूप इमर्जन्सी असेल तर तेव्हा ऋतूकाळ न बघता जेव्हा जे गरजेचं आहे असं हे पंचकर्म केले जाते. किंवा निरोगी मनुष्य असेल तर त्यांनी ऋतूनुसार पंचकर्म करावे. जसे की वर्षा ऋतूमध्ये वातवृद्धी होती, अशा वेळेस बस्ती करतात. वसंतामध्ये कफवृद्धी होते तर तेव्हा वमन केलं जातं. आणि शरदामध्ये पित्तवृद्धी होते तर अशा वेळेस पित्तासाठी विरेचन केलं जातं. असे हे 5 पंचकर्म. या पंचकर्मांची माहिती आपण येत्या व्हिडिओमध्ये नक्की पाहणार आहोत. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.